सराफ बाजारातून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे। जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हडप केल्याची घटना उघडकीस आली आहे। डोंबिवली पश्चिमेतील भुईरवाडी परिसरात राहणाऱ्या शिल्पा जैन जोशी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार सराफ बाजारातील मेसर्स कांतीलाल सुगनचंद सराफ या दुकानाचा मालक सतीश बेदमुता याने विश्वास संपादन करून एक आकर्षक गोल्ड स्कीम सांगितली। या योजनेनुसार सोने 1 वर्षासाठी दुकानात ठेवल्यास वर्षाखेरीस 4.5% वाढीव सोने देण्याचे आमिष दाखवण्यात आले। या आमिषाला बळी पडत शिल्पा जोशी आणि त्यांच्या जाऊ स्वाती जोशी यांनी अनुक्रमे 198.570 ग्रॅम आणि 135 ग्रॅम असे एकूण 333.570 ग्रॅम सोने अंदाजे 25 लाख रुपयांच्या किमतीचे बेदमुथाकडे सुपूर्द केले। मात्र मुदत पूर्ण होऊ नये ना वाढीव सोने मिळाले ना मूळ सोने परत करण्यात आले। यामुळे आपण फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचं लक्षात येताच शिल्पा जोशी यांनी पोलिसांकडे धाव घेतली। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाने करत आहेत। दरम्यान अशाच प्रकारच्या गोल्ड स्कीममध्ये शहरातील आणि बाहेरील अनेक गुंतवणूकदारांनी आपले सोने गुंतवले असल्याची शक्यता वर्तवली जाते। यामुळे या प्रकरणाचा व्याप आणखी वाढण्याची शक्यता आहे। आरोपीच्या अटकेनंतरच या फसवणुकीमागील नेमका आकडा आणि किती जणांना गंडा घातला गेलाय याचे खरे चित्र समोर येणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।